नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज संडे असल्यामुळे मच्छी आणायला आम्ही गेलेलो. मच्छीला खूप गर्दी होती मार्केटला. आज खूपच गर्दी होती. मच्छी वगैरे घेऊन झाल्यानंतर आम्ही फ्रूट वगैरे घ्यायला गेलेलो. फ्रूट्स थोडे घ्यायचे होते, तर म्हटलं घेऊया जराशे. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर माझ्या नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर मंडळी, आता संडे असल्यामुळे अजून जेवणाची तयारी करायची आहे. सगळं जेवण करायचं आहे. तर ऊन पण खूपच लागतं आहे बाहेर. तरी पण म्हटलं आता जाऊन आम्ही पनीर वगैरे मी घेऊन आली. तर आता अजून जेवण करणार आहे. तर नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी मटार पनीरची रेसिपी दाखवणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. तरी टाकणार आहे कांदा. तेलामध्ये व्यवस्थित भाजून घेणार आहे. त्याच्यात आपण 1 चमचा कांद्याची टाकतो. आलं हे बघा, आलं आणि लसूण हे टाकणार आहे. ते भाजून घेणार. टोमॅटो घालणार आहे, ते पण व्यवस्थित आपण त्याच्यामध्ये भाजून घेऊ. आता मी हे मिक्सरला लावून घेते. मिक्सरला लावून घेणार आता मी. मस्त असं मिक्सरला लावून घ्यायचं. जरा पण याच्यामध्ये पाणी घालायचं नाही. आणि मी आता फिरून घेणार मिक्सर. छान अशी पेस्ट झालेली आहे. आता मी तेल तेलामध्ये भाजून घेते. इथे मी भाजून घेणार आहे पनीर. इथे बघा, मी बटाटे घेतलेले आहे. मी वेगळ्या पद्धतीमध्ये करणार आहे, त्यामुळे मी बटाटा हा उकडून घेतलेला आहे. तो जरा मी थोडासा कुस्करून त्याच्यामध्ये टाकणार आहे. हे मटर मी त्याचं कारण मी उकडून घेतलेले होते. त्यामध्ये कसं, हे उकडल्यानंतर मी बटाटा आतमध्ये टाकलेला होता, त्यामुळे ते असे दिसते. आणि जरा वेगळ्या पद्धतीने करणार आहे. आपण जसं मटार पनीर करतो त्याच पद्धतीमध्ये, पण वेगळ्या पद्धतीने. आता मी पनीर टाकणार आहे. ते आता मी भाजून घेणार आहे. या जरा व्यवस्थित भाजून घेते. याच तेलामध्ये मी खडा मसाला पाणी टाकायचं. मीठ घालूया. टाकू पाणी टाकायचंच असतं. आम्ही असं बटाटा असा कुस्करलेला आहे, तो मी थोडासा
मिसळून घालू. पुरी केली. आपला डिश तयार करूया. त्यासाठी मी पुऱ्या बघा घेते. मस्त आपली पनीरची भाजी. मस्त. तर मंडळी, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.